सायंकाळचा वेळ झाला की काही असं चटपट खावं अशी इच्छा होते ना, लेकरांना पण आवडतं काही. चला मग आज बनवूया ब्रेडची काहीतरी नवीन रेसिपी. तर पोटाटे घ्यायचे, पोटाटे छान उकडून घ्यायचे आहे. कढई घ्यायची, याच्यामध्ये थोडं जिरं टाकूया, थोडी राई आणि थोडं धने टाकूया. याला छान थोडं पकू देऊया आणि बारीक कट केलेला कांदा टाकूया याच्यामध्ये. कांदा छान असा परतून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. याच्यामध्ये टाकूया 2 हिरवी मिरची. हिरवी मिरची बारीक बारीक कट करून घेतली आहे मी, ते टाकून घेतली आहे. आणि थोडं अद्रक लसूणचा पेस्ट टाकून घेतलाय अर्धा चमच. याला पण छान असं मिक्स करून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये टाकूया आता, छान असं मिक्स करून घ्यायचं, थोडं पकू देऊया. थोडं पकून झालं की ह्याच्यामध्ये टाकूया थोडे सुखे मसाले. सुके मसाले टाकले आणि थोडी हळदी पावडर टाकला अर्धा चम्मच. टाकला थोडा गरम मसाला आणि थोडा धने पावडर. मला छान असं मिक्स करून घेऊया. मिरची आपण टाकली होती, तरी पण थोडं मी मिरची पावडर टाकलेलं याच्यामध्ये. आणि उकडलेले जे पोटाटे आपले ते टाकूया. ते टाकून याला छान असं मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे, पूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे. मध्ये टाकूया थोडं नमक, मीठ टाकून घ्यायचं. आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. हऱ्या धनिया आणि जो ग्रीन कांदा असतो ना, कांद्याची पात, ते टाकूया याच्यामध्ये. ते टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटाला अशी छान वाफ काढून घ्यायची. पूर्ण मसाला लागला पाहिजे याला साईडने. आता घेऊया एक बाउल. ह्याच्यामध्ये घेतला आम्ही 1 कटोरी डब्बा बेसन घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये टाकायचं थोडं, ह्याच्यामध्ये टाकूया थोडं जिरं, थोडं अजवाईन आता ओवा घेऊन घ्यायचा बारीक. ओवा हातावर कॅश करून घ्यायचा थोडासा आणि ते टाकून द्यायचं याच्यामध्ये. थोडं सोडा आणि चवीपुरतं ह्याच्यामध्ये टाकूया मीठ. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. छान याला असं हाताने फेटून घ्यायचं. याच्यामध्ये पाणी टाकून छान आता असा घोल बनवून ठेवायचा. पहिल्यांदाच मी ही रेसिपी ट्राय केली आणि माझ्या लेकरांना, माझ्या हसबंडला खूप आवडली रेसिपी ही. चीज ब्रेड पकोडा खूप छान वाटली खायला पण. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि खाऊन बघा कशी वाटली रेसिपी. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमची रेसिपीला पण लाईक, शेअर, कमेंट करत जावा. आणि पण नवीन आता चालू केलेलं आहे. आम्हाला पण सपोर्ट करा. आम्हाला पण थोडं चांगलं वाटतं की सपोर्ट केला कोणी, की आम्हाला पण असं वाटतं की नाही बा काहीतरी नवीन आणखी तयार करावं. तर चला मग आपली रेसिपी आहे चालू आहे, ती बनवून घेऊया. छान असं बेसन फेटून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आणि थोडं हलकं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता कसं फेटत आहे मी. छान असं फेटून घ्यायचं. त्याचे गुठले बेसनमध्ये जे असतात ना, ते पूर्णपणे त्याचे वितळून गेले पाहिजे. असे गुठली नाही राहिली पाहिजे याच्यामध्ये. असं करून घ्यायचं आहे. आता घेऊया ब्रेड. ब्रेड आम्हाला मोठी काय म्हटली नाही, तुम्ही छोट्याचे ब्रेडचे बनवून घेतले आहे. ब्रेडला जे आपण आलूचे बटाट्याचे जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते छान असं चारही बाजूला लावून टाकूया. दोन्ही पण ब्रेडला लावायचे आहे. छान असं फैलवून टाकू चम्मचच्या सहाय्याने. आणि ह्याच्यावरती ठेवूया चीज. चीज तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे कुठं पण भेटू शकता. अशी चीज घ्यायची, छोटी वाली नाही घ्यायची. अशी चीज पण भेटते मार्केटमध्ये, अवेलेबल असतं. आणखी एक ब्रेड घेऊया. ह्याच्यावरती पण छान असं जे आपण पोटॅटोचं मिश्रण केलं होतं छान असं लावून घेऊया आणि हे एकाला एक असे चिपकवून टाकूया. आता याला करूया बीचमधून कट. मला बीचमधून कट केले मी. आता जे आपण बेसनचे बॅटर बनवून ठेवलं होतं ते दाखवायचे थोडं विसरून गेले मी. त्याच्यामध्ये याला डीप करून घेऊया आणि तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया. छान पलटून फ्राय करून घ्यायचे आहे. बघा किती मस्त झालेले आहे आपले रोल. फ्राय झाले की काढून घ्यायची याला. बघा किती मस्त चीज झालेली आहे आणि मस्त गरमागरम खाऊन घ्यायचं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.